सामना सुरू करूया. जय हनुमान बांदिवली आणि जय बजरंग मोहगर या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आपण बघत आहोत. पहिला चेंडू वाईड होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या होत्या. इथेही वाईड फेकत असताना गोलंदाज महेश आपण बघत आहोत. या अगोदर 2-2 सामने जिंकणारे हे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. उजबेष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर जाण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतलेला आहे. डावखुरे हाताचे फलंदाज समोर असताना गोलंदाजांना व्यवस्थितरित्या गोलंदाजी करता येणं गरजेचं असतं. परंतु ते करताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण बघत नाहीत. आक्रमकतेने खेळणारे फलंदाज पुढे असल्यानंतर गोलंदाजाचाही त्रिधा तिरपीट उडतो, त्याची भंबेरी उडते आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. एक टप्पा घेतलेला आहे चेंडूने स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर रिजन सीमारेषेच्या पलीकडे प्रवास तिथे चेंडूने केलेला आहे सीमारेषेच्या पलीकडचा अर्थात हा चौकार. वेल ऑर्गनाइज्ड टुर्नामेंट जिला आपण बघत आहोत. अत्यंत चांगली टुर्नामेंट इथे खरं तर सगळ्यांच्या समोर आणलेली आहे बंटी भोईर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. समोर आले आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील खरं तर आणखी एक माहिती हिट. या अगोदर राज देशलेच्या त्या षटकाराची आपण चर्चा केली होती. त्याचबरोबर कैलास भोईरच्या षटकाराची चर्चा केली होती. आता तीच चर्चा आपल्याला समीर भोईरच्या षटकाराची सुद्धा करावी लागेल. ISPL या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे जर षटकार तुम्ही खेळलात तर 9 धावा मिळू शकतात. आणखी एकदा चांगला फटका खेळतात. उजव्या बाहेरून खेळला गेलेला फटका. या अगोदर जो षटकार आला होता त्यातून डिनायल मोड मध्ये शतरक्षक गेले होते आणि त्याचाच परिपाक म्हणून चेंडूने हातावर तुरी देत असताना सीमारेषा भेदली. हा चौकार. एकोणावीस धावांपर्यंत डाव जाऊन पोहोचलेला आहे गोलंदाज महेश. ज्या चिंध्या केलेल्या आहेत फलंदाजांनी, ज्या पद्धतीने इथे फलंदाजी झालेली आहे, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल, इथेही मिसफील्ड झालं आणि त्याचमुळे धावा मिळाल्या. 2 षटक संपलं पहिलं. खूप महागडं षटक राहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अंती एक चेंडू शेष आहे. येस बरोबर, एका चेंडूचा खेळ शेष आहे. एकवीस धावा बनलेल्या आहेत. यावेळेस बॅटची आतली कडा लागली होती. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय आणि त्याचमुळे हे षटक आता इथे संपलंय. औपचारिक शेवट या षटकाचा इथे आपण पाहिला. या षटकामध्ये 3 चेंडू वाईड फेकण्यात आले होते. त्याचमुळे 3 चेंडू ते वाईड चेंडूचं कम्पेन्सेशन करण्यासाठी अधिकचे फेकावे लागले होते. समीर भोईर तसेही जात्याच आक्रमकता असणारे फलंदाज आहेत आणि त्याचं त्याने प्रदर्शन केलं. 21 धावा पहिल्या षटकाच्या अंती. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना आपण सगळेजण बघत आहोत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज धीरज येत आहेत. धीरजला धीर दाखवावा लागेल. धीरजला धीरोदात्तपणे गोलंदाजी करावी लागेल. धीरजला फलंदाजांना थांबवावं लागेल. पाहायचे काय करते धीरज. स्टार्टिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते सूरज. धीरज वर्सेस सूरज. चांगला यॉर्कर चेंडू होता. गोलंदाजाने जे कमावलं होतं या क्षेत्ररक्षकाने ते लगेचच गमावलेलं आहे. या पद्धतीची ढिलाई क्षेत्ररक्षणामध्ये जर तुम्ही दाखवली तर आम्ही कानोळकर चषकातून तुम्हाला लवकरच माघार घ्यावी लागू शकते.
उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय फलंदाजाला, त्याचमुळे चेंडू फळीचा संपर्क करता आला नव्हता. काही अडचणी निश्चितच निर्माण झाल्या. हा चेंडू वाईट बॉल आहे, हा चेंडू डॉट बॉल. वाईड लाईनच्या अगदी जवळून चेंडू मागे निघून गेला होता. आणखी एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलेल्या गोलंदाजाच्या वतीने. धीरजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे, कारण या अगोदरच्या षटकामध्ये 21 धावा खर्च झाले होत्या गोलंदाज महेशच्या वतीने. घड्याळाकडे जर नजर गेली तर 12:20 झालेली आहेत. अलीकडे घड्याळ कमी झालेली आहेत. मोबाईलमध्येच तुम्हाला वेळ सूचित होत असते, निर्देशित होत असते आणि प्रत्येकाला ती सवय झालेली आहे. अलीकडे मोबाईल हा सुद्धा चमत्कारिक जागा घेत आहे. मागे चेंडू निघताना आपण बघत आहोत, पंच मात्र स्थिर आहेत आणि त्यामुळे एकल कोंडेपणा वाढलेला आहे असं मला वाटतं. कारण जिथे मित्रांची गरज असायची पूर्वी, आताही गरज आहे समजा प्रत्येकाला, परंतु तितकं डिपेंडन्स राहिलं नाही. एकटा माणूसही 2-2, 4-4 तास व्यतीत करतो मोबाईल बरोबर. पूर्वी फक्त मित्रच तिथे तुम्हाला उपयोगाला येत होते. आडव्या बॅटचा प्रहार दरम्यान आपण पाहिलेले जेल तर टिपला गेलेला आहे आणि पंच मागे वळण्याच्या तयारीत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या चेंडूवरचा. चेंडू फळीचा ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस तो जो इम्पॅक्ट आहे तो सुद्धा विचारात घेण्यात येईल. त्यानंतर निर्णय दिला जाईल. इट इज व्हेरी हाय. नो बॉल. बीमर. खूपच उंच होता चेंडू. नो +2, 3 धावा मिळाल्या. एकदा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपतायत 2 आणि 2 षटकाच्या अंती धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 35 वर. पावसाळ्यात धबधबे ज्या पद्धतीने स्वच्छंद वाहतात त्या पद्धतीने धावपलक इथे स्वच्छंदपणे पुढे चाललेला आपण बघतो. धावपलकाचा अश्वमेध सर्वीकडे विहिरत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. धाबा बनलेले आहेत 35. या धावपलकाला आवर घालावा लागेल आणि त्यासाठीची जबाबदारी एका नवख्या गोलंदाजाकडे दिली जात आहे. मोगर टीमच्या वतीने नयन येत आहेत. समोर फलंदाज सूरजने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेले आहेत. त्यामध्ये एक चौकार त्याने खरं तर दाखवलेला आहे. समोर खेळले आहेत. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज सूरजच्या खेळीचा अंत होतोय. नयनला पहिल्या चेंडूवर सफलता. फलंदाज बाद झालेले आहेत. वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण सगळेजण बघत आहोत. समीर एका बाजूने तग धरून उभे आहेत. 3 षटकांचे सामने झपाझप तुमच्या समोरून निघून जातात आणि तो जो एक मोमेंटम असतो तो मोमेंटम महत्वाचा आहे 3 षटकांच्या सामन्यांमध्ये. बऱ्याचदा तुम्ही जे रोड मॅप आखतात, बऱ्याचदा तुम्ही जे प्लॅनिंग करता ते कागदावरच राहत असतं. कागदी घोडे नाचवणं ज्याला आपण म्हणतो. प्रत्यक्षात सामने तुमच्या विरोधात जाऊ शकतात. प्रत्यक्षात क्रिकेट तुमच्या विरोधात जातं. ज्या पद्धतीने हा चेंडू इथे या क्षेत्ररक्षकाच्या विरोधात गेलेला आहे. डिबिएट झाला, दिशा बदलली. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. व्हॉट अ ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले. जीव मुठीत धरून धावणं काय असतं
याचा अंदाज खरं तर इथे आपल्या सगळ्यांना आला असेल. ज्या पद्धतीने समीर भोईर तिकडे यष्ट्यांच्या रोखाने धावले होते. 3 धावा याचमुळे पूर्ण झाल्या. 38 रन्स ऑन द बोर्ड, 38 धाबा बनलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज नयन डावखुरे आताच्या फलंदाजाच्या सामोरे जातील. राईट हॅम राऊंड द विकेट. फुलटॉस आडव्या बॅटने एक्झिक्यूट केलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. स्ट्राकिंग इनला थ्रो सुद्धा आलेला आहे, परंतु थोडा लेझी थ्रो ज्याला आपण म्हणू शकू. या थ्रो मध्ये अधिकची ताकद गरजेची होती. अंडर आर्म स्टाईलने तो फेकला जाणं गरजेचं होतं. बुलेट थ्रो ज्याला आपण म्हणतो, रॉकेट थ्रो असंही म्हटलं जातं. थ्रो मध्ये थोडी ढिलाई होती, त्यामुळे 2 धाबा पूर्ण झाल्या. पुढे सरकले. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. हा झेल होणं अपेक्षित आहे आणि तो झेल इथे दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालेला आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या, तो गोलंदाज चेंडू खाली होता आणि ज्या फलंदाजाने ते 21 धावा कुठल्या होत्या त्या फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं केलं महेशने. चांगला झेल टिपला. फलंदाज यावेळेस बाद झालेले आहेत समीर भोईर. न्यू बॅटरीन नवीन फलंदाज दाखल होत आहेत. ओम भोईर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 35 धाबा बनल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर 5 धाबा खर्च केलेले आहेत 4 चेंडूंमध्ये. नयन हेल्पिंग हँड्स देत आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला. शेवट या षटकाचा जर मोठ्या फटक्या रहित करता आला तर मग आपण म्हणू शकू की ज्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये कैलास भोईर फलंदाजीसाठी येतील त्यावेळेस ते चांगलं बॅटर रंगू शकतं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ओम भोईरला परतावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं नयनने. इथे चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. मॅच्युरिटी डझंट डिपेंड ऑन युअर एज. म्हणजे तुमच्या वयावरती जी मॅच्युरिटी आहे ती कधी डिपेंड नसते. कमी वयामध्ये सुद्धा तुम्हाला मॅच्युरिटी मिळवता येते. तुमची ग्रास्पिंग पॉवर काय आहे, वेगवेगळ्या अनुभवातून जाण्याची तुमची तयारी आहे की नाही, हे महत्वाचं आहे. हा चेंडू समोर ठेवला होता फलंदाजाच्या आणि त्याने त्याला तिथून उचलून मारलेला. स्टँड अँड डिलिव्हर. ग्लोरियस पॉवर एक्झिबिटेड बाय बॅटर वैभव अँड दिस इज सिक्सर. हा षटकार आला आणि पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलो 46-46 वर. या अगोदर कानोळच्या विरोधात खेळत असताना कैलास भोईरने व्यक्तिगत अर्धशतक नोंदवलं होतं. 72 धावा थोड्या ठेंगण्या केल्या होत्या. पाहायचं आता 46 धावा बनलेले आहेत. 47 धावांचं आव्हान 3 षटकांमध्ये कैलास भोईर सहित जय बजरंग मोहोकरला पूर्ण करता येईल का? आम्ही कानोळकर या चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, स्पर्धेची दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीमध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. हा सामना सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेला आहे. पहिला डाव संपला, पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धाकडे आपल्याला जायचं आहे आणि जसा सामन्याचा दुसरा डाव सुरू होईल समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा ऐकण्यासाठी सज्ज व्हा दीपक बिराडे सरांना. अनेक अनेक धन्यवाद सुनील शेळके सर. सर्व उपस्थितांचं सरचे स्वागत. पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त भरली. जनमान बांदिवली टीमनं बनवल्या ते एकंदरीत सांघिक 46 धावा, 47चं टार्गेट, ज्यामध्ये समीर भोईरचं 28 धाब्याचं योगदान, सूरजच्या बॅटमधून आलेल्या 5 धावा आणि त्याचबरोबर वैभवनं खास करून शेवट गोड केला. 9 चेंडू त्याच्याही बॅटमधून आल्या. 47चं टार्गेट आजच्या दुसऱ्या रजनीतील अर्धशतकवीर अर्थातच कैलास भोईर बॅटिंगसाठी दाखल होतोय आणि त्यांनी सोबत देतोय सलामीवीराच्या भूमिकेत धीरज. आज जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाने देखील तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलेलं आहे, आकर्षित केलेलं आहे.
ज्या पद्धतीनं पहिल्या फेरीत त्यांनी 73 धावा अगदी आय थिंक 22-26 बॉलमध्ये चेस केल्या. धीरजवीत कैलास ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे, मात्र समोर समीर भोईरचं तगडं चॅलेंज आहे, हे देखील विसरून चालणार नाही. चला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच रेडी राहा. ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावले. दुसरा डाव सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहायला निघाला एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलला या निर्णायक दुसऱ्या डावाची सुरुवात समीर भोईरकडून झालेली आहे. निर्धाव चेंडूची होती सांगता. 17 बॉलला त्या मॅचमध्ये बाकी आहेत. 17 बॉलमध्ये अजूनही 47 धाब्याची आवश्यकता. पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्णायक आहे. या आपल्याला टर्न केल्या बॉल बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव मिळेल. हवं तसं मिडलिंग करता आलं नव्हतं, हवं तसं टायमिंग नव्हतं, त्याच कारणासह फक्त एकच धाव. सिंगल धाबेसहित एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती सध्या 1 ऑन बोर्ड. एक धाव याचबरोबर धावफलकावरती. 16 चेंडू आणि 16 चेंडूत आता विजयासाठी 46 धावेची आवश्यकता. सोळा चेंडू 46 गोलंदाज तयार होत आहेत. समीर रायटी बॅटर आता स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. धीरज बॅकफुटवर गेले, कट केला बॉल, क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन बॉल मागे निघालाय. एक सिंगल बनले, सेकंडचा कॉल, चान्स घेतलाय धीरजनं. एसटी रक्षकाचा रनआउटचा प्रयत्न जरूर होता, मात्र तोही फसलेला आहे. 2 धावेसोबत धीरज यांचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय, तर मात्र सांघिक धावफलक मार्ग शोधे पुढे जय बजरंग मोहगर एक क्रिकेट संघाचं 3 ऑन बोर्ड. 3 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल, मिड ऑफला फिल्डर बॅकअपसाठी ओम भैर उपस्थित झालेत. एकच सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 4 चेंडूंच्या अंती 4 धावा. .121 4 चेंडू 4 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. लेफ्ट बॅटर कैलास आजच्या रजनीतील अर्धशतकवीर स्ट्रायकर एंडला. यावेळेला राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय लेफ्टी बॅटरच्या विरोधात. लेफ्टी बॉलर समीरनं निघालाय बॉल, तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत समीर भोईरची पाहिली आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल, फिल्डर उपस्थित, रनआउटचा चान्स बनलाय. अँड सिरीज इज गॉन. बिग फिश कॉट इन नेट. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आता धावची धाबादून माघारी परततोय. धाबादून कैलास भोईर माघारी परत आहेत. पहिला हादरा बसतोय 4 या आकड्यावर बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग मोहगरला. फलंदाज बाद. नवीन बॅटर ओमकार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली समीरनं. 4 धावा देत एक सांघिक सफलता त्या षटकात येताना दिसली. आता नवीन भोईरला दुसऱ्या षटकात इन्व्हाइट केलेल्या बॉलिंग मार्कवर. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती 4 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 47चा पाठलाग सुरू आहे. 12 चेंडू आता आवश्यकता 43 धाब्याची नयन भोईर गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू होता, मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. बरोबर साइड स्क्रीनच्या समोर कडक हिट, सिक्सर. या षटकारासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती फ्लाय झाली ती 10 ऑन बोर्ड.
10 धावा याचबरोबर धावफलकावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आता बरोबर बॅट्समनला फॉलो केलेला आहे. पायावरती बॉल आदळतोय. पंचांचा लेग बायचा सिग्नल मिळेल ते 1 धाव. एक्स्ट्रा रन सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर वन होता. फसवा चेंडू होता. लाईन तिकडे व्यवस्थित पिक करता आली नाही. डॉट बॉलची होती सांगता सध्या धावा स्थिर 11. 9 चेंडू आता आवश्यकता 36 धाब्याची. 9 बॉल्स अँड 36 रिक्वायर्ड टू विन. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. षटकारानं सुरुवात जरूर झाली होती पण जशी स्ट्राईक रोटेट झाली बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता टाकलेत ते धीरजच्या विरोधात नयननं. आणखीन एक चांगला बॉल बरोबर कॉरिडॉरमध्ये कॉइन सेट करून गोलंदाजी करावी अगदी तसा काहीसा सध्या बॉलिंग सेटअप आपण बघत आहोत. गोलंदाज नयन भोईरचा बॅक टू बॅक 3रा डॉट बॉल आता त्याने टाकलाय. आणखीन एक चांगला बॉल मागे चाललाय. धाव हवी आहे मात्र नकार आता दिलाय तो ओमकारनं. आणि अखेर आता फलंदाज बाद होतोय. कैलास बाद झाल्यानंतर धीरजला आता मैदान सोडावं लागतंय. शेवटच्या षटकात आता सामना 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता ती 36 धाब्याची. 6 चेंडू 36 धावा. ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावले. चला जितू सागर अँड ऑल टीम रेडी राहा आपण विथ ऑल स्क्वॉड. बॅटिंगसाठी पाहिलं तर DK भोईर अर्थातच दिनेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 11 धावा 11 ऑन बोर्ड. दोन्ही फलंदाज धावचित धाबा 2 माघारी परतलेले आहेत. 6 चेंडू आता आवश्यकता ती 36 धावेची. वैभव भोईर गोलंदाजीसाठी. पहिला बॉल क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली इट. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. ओमकारचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. 11ला 3रा आद्रा. टीम जय बजरंग मोगर 1 क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर निलेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. आता औपचारिकता फक्त मॅच मध्ये शिल्लक. 5 बॉल 36 धाब्याची आवश्यकता. कालची पहिली रजनी जबरदस्त क्रिकेट राहिलं. सायशा 11 श्री गणेश चेई संघाचं. तो संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे. निलेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी हितेश दादा कंटे यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 11 धावा बनलेल्या आहेत. 5 चेंडू 36 हे समीकरण. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल. 4 बॉल आता 36 ची गरज. यावेळेला खोलात होता बॉल. समोर ड्राईव्ह केल्या. लॉंग ऑफला फिल्डर आलेत. 1च धाव. सिंगल धाबेनेशी मात्र एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. यावेळेला काव फेसला टर्न केला बॉल. फिल्डर आले. चांगलं जजमेंट. वेल जज आणि इक्वलिटी कन. फलंदाज बाद. DK भोईर झेलचीतून माघारी परत आहेत. 4था हादरा आता लागतोय तो जय बजरंग मोगर 1 क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन होतं. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर योगेश आता दाखल होत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 12. 4था धक्का नुकताच बसलेला आहे. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. चला योगेश थोडी घाई करा. याच टीमनं मागच्या पहिल्या फेरीत 73 धावा सहज चेस केल्या होत्या. त्याच टीम समोर आता 47चं टार्गेट चेस करत असताना सध्या दबाव बनलेला आहे. बॅटची कडा आणि आणखीन एक सफलता. आणखीन एक विकेट. योगेश आल्या पावली माघारी. तू चल मैं आयाशी परिस्थिती. बॅक टू बॅक 2रा धक्का आता दिलाय तो गोलंदाज वैभवनं. फलंदाज बाद. संकेत कापडी विनंती आहे मेन स्टेजचे संपर्कात या. संकेत कापडी
ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती गोलंदाज वैभवला. कालच्या रजनीत रामेश्वर स्पोर्ट्स राघवाचा गोलंदाज निकेश यांनी स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कॅरी केलेली आहे. तर पाचशे आता दुसऱ्या रजनीत दुसरी विकेट हॅट्रिक वैभव स्वीकारतील का. व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक, एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती सध्या 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावर. फुल टॉस, वेग चांगला होता, त्याच कारणासह मिडलिंग करता आलं नाही. डॉट बॉल याचबरोबर सामना संपला. मॅच इज फिनिश आणि या सामन्यात एकतर्फी विजयाची